Hello, this is the Maya Artifact episode number 1758. आजची तारीख आहे 3 डिसेंबर 2019. आता वाजले रात्रीचे 9:30 झाले आहे. मी खूप जास्त थकलेलो आहे. यस, थकलेलो नाही, खूप जास्त वॉक करत आहे. माझं कसं आता युजली मी कसं एक्सरसाइज वगैरे करत नाही ना, आणि कसं आहे माझं काम नुसतं बसून राहते. 8-10 घंटे कंटिन्यू बसून राहणं म्हणजे इट वॉज टू हेक्टिक. येस, तर कसं थोडंसं शरीराला थोडं एक्सरसाइज असणं पण गरजेचं आहे. हा, माझं डाएट कंट्रोल मध्ये आहे, बट कसं आहे की थोडंसं आपण हालचाली आणणं बॉडीमध्ये हे थोडं इम्पॉर्टंट असते. त्यामुळे नाही का, मी ऑफिसमध्ये आलो ना या की पाणी प्यायचं मस्त आणि मस्त फिरायचं रूमवरच. यस, कानात हेडफोन टाकायचे किंवा एखादी ते फुलपाखरू बघायचं. या रिसेंटली मी फुलपाखरू बघून राहिलो, एक मराठी सिरियल. व्हाय? कारण मला माझी मराठी थोडी इम्प्रूव्हमेंट करायची आहे. येस, कारण कसं आहे की मराठी एक प्रकारे आता मी स्क्रिप्ट लिहून राहिलोय घरची गोष्ट. समहाव कुठे ना कुठेतरी आपल्याला सुरुवात करावी लागेल. जर आपल्याला बिकम बेटर बनवायचं आहे आणि आपल्याला असं वाटते की आपल्याला फिल्म करिअर मध्ये काम करायचं आहे, तर आपल्याला इथूनच शिकावं लागेल, इथून काम करणं शिकावं लागेल. इंटरनेट मधून आपण जेवढं काही शिकू ते शिकू, ते एक गोष्ट वेगळी. बट कसं आहे की स्वतः पण काही ना काही एफर्ट घ्यावा लागेल. तर याच दृष्टिकोनातून मी थोडं बहुत याच्यावर थोडं बहुत काम करून राहिलोय. असं नाही मी एक प्रकारे एकदम फायनल करून राहिलोय, असं नाही, पण एक प्रकारे सुरुवात वगैरे की ऍटलिस्ट मी कसं आहे की रफ स्केच तर बनवू शकतो ना. या सो प्रयत्न तो सुरू आहे. ओके, आणि याच्यानंतर मग तू हे करशील कसं, म्हणजे प्रोसीड कसा करशील समोर? येस, कारण आता हेच कंटिन्यू तर नाही करणार आहे. वेल, या कधी ना कधी तर विचार करावे लागेल, बट साला मी एवढाच विचार करून न राहिलोय, एवढाच जस्ट एन्जॉयमेंटच करून राहिलोय. कसं आहे की कधी ना कधी आपल्याला हे कठीण निर्णय घ्यावा लागेल. कसं आहे की कठीण निर्णय घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, बट या कठीण निर्णयासाठी आपल्याला थोडस विचार करावा लागेल. प्रत्येक गोष्टीचा आपल्यापाशी आहे का, म्हणजे एक प्रकारे पैसा. समहाऊ आपल्याला पैसाच गरज आहे. या तर पैसा आहे का आपल्यापाशी, आपण तो एक प्रकारे मॅनेज करू शकतो का? आपण मोठ्या शहरामध्ये गेलो, पुण्यामध्ये गेलो का, जोपर्यंत आपल्याला काम भेटत नाही तोपर्यंत आपण तिथे सर्व्हाइव्ह करू शकतो का, राहू शकतो का? जेवण खाण्याची किंवा राहण्याची सोय वगैरे होऊ शकते का स्वतःच्या पैशाने? या ऍटलिस्ट मी एवढं तरी प्रयत्न करत आहे की हे झालं पाहिजे बा. नाही तर समज जर हे असं नाही होईल, पण हे तुला वाटते तर सही, बट याच्या दृष्टिकोनातून तू काही ना काही स्टेप्स फॉरवर्ड केले आहे का? केले आहे का सांग बरं. तुझ्या अकाउंट मध्ये 5,000 रुपये आणि दिले. ओके, 1,000 रुपयाचे तुझे ते दारू. ओके, त्याच्यानंतर तुझं वर्धेला येणं जाणं आणि गाडीचं पेट्रोल 500 रुपये, डब्बा, आणि त्यानंतर कल्पकला दिले तू 500 रुपये. 2,000 आणि करीब 2,500 रुपये. 2,500 रुपये असेच गेले अकाउंट मध्ये. 2,500 विचार कर, पेमेंट तर होऊन जाईल रे तुझं. यस, पण तू ज्या वेळी विचार केला की ऍटलीस्ट हे पैसे सेव्ह करेल, कुठे सेव्ह होऊन राहिले? काही होऊन राहिलंय का? आणि या पुढल्या 2 हप्त्यामध्ये तर ताईचं लग्न आहे, तर तू काय एक्सपेक्ट करू शकते तू सेव्ह करू शकशील? तुला खरंच वाटते का तू सेव्ह करू शकशील का? मोठ्या डिसिजन साठी कसं आहे की एक प्रकारे छोटे छोटे प्रयत्न करणं इम्पॉर्टंट आहे. या तू छोटेच प्रयत्न नाही करत आहे, पण मला माहित आहे ना, मी खर्च नाही करून राहिलोय. खर्च नाही करून राहिलोय म्हणजे काय? कल्पकला तू 500 रुपये कसे दिले? त्याला गरजेचं आहे, ठीक आहे, ओके, तो देईन वापस, ऑफकोर्स देईन ना, असं नाही ना. तो काही माझे पैसे खाल्ले नाही त्यांनी, तो देईल पैसे वापस. ओके, ठीक आहे. 1,000 रुपये दारू ते तर वेस्टच गेले ना, त्याची काही अर्थ नाही. या मला पण त्याला एक प्रकारे थोडस नाईलाज वाटते, एक प्रकारे स्वतःमध्ये असं वाटते की साला आपण जे गोष्ट कंट्रोल मध्ये ठेवू शकत होतो ते करू शकत होतो, बट जाऊ दे, आता जे झालंय ते झालं. इट वॉज मेंट टू बी हॅपन, सो हॅपन. या गेले 1,000 रुपये. पाहू आता समोर. सो मी स्क्रिप्ट लिहून राहिलोय, बट असं नाही कसं
बायनरी कोड नाही का म्हणजे फुल फ्लेजेड डोक्यात आहे. एव्हरी सीन, एव्हरी डायलॉग, कोणत्या सीन नंतर कोणती डायलॉग येईल, का म्हणून कशाप्रमाणे बिकम बेटर बनवू त्याला एव्हरीथिंग आय न्यू. पण हे घरची गोष्ट नाही का याच्याबद्दल मी फारसा विचार केला नव्हता. कधीच नाही विचार केला. घरची गोष्ट ही जी कल्पना आहे ना, हे मला जस्ट एक प्रकारे अशी कल्पना होती, कन्सेप्ट होता. याच्यावर मी पण असा फारसा काही आणि तो मोस्ट ऑफ द टाईम तो कन्सेप्टच होता. याच्यावर मी कधी स्क्रिप्ट कधी बनवलीच नाही, कधीच नाही. आणि याच्यावर मी एक प्रकारे स्टोरी पण बेस केली होती. पण ते स्टोरी एकमेकांसोबत इंटरलॉक होत नाही. सीन एकमेकांसोबत जुळत नाही वगैरे, वगैरे. हा प्रॉब्लेम येऊन राहिलाय. आताही फेस ते करून राहिलोय मी. या म्हणजे कसं आहे, की तो कंटेंट मराठीचा कंटेंट वगैरे मी तो प्रॉपरली लिहू शकून नाही राहिलोय. तो सीन एकमेकांत जुळत नाही हेच एक प्रॉब्लेम येऊन राहिली. म्हणजे मला कळून नाही राहिलं, की सीन कुठपर्यंत एक्सटेंड करू किंवा कुठपर्यंत नेऊ किंवा याच्यानंतर मला कोणता सीन देऊ. या म्हणजे ते बहुत मोठे-मोठे होणारे जे फिल्ममध्ये जे चेंजेस आहेत ते माहीत आहे, बट त्या चेंजेस पर्यंत स्टोरीला कशाप्रमाणे वळवायचं हे नाही कळून राहिलंय. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे अशी आहे, की या गोष्टीसाठी मी प्रयत्न पण नाही करत आहे. या गोष्टीसाठी मी एफर्ट पण नाही घेत आहे. नाही रेकॉर्डिंग करत आहे. 2-3 हप्त्याभरानंतर तर आज मी Google डॉक ओपन केला रे आणि त्याच्यात हार्डली 4 लाईन लिहिल्या आणि मग खतम केला. यानी खरंच तुला वाटते का तू बनवू शकशील अशाप्रमाणे? वेल कसं आहे तू एक प्रकारे आउटसाइडर आहे. यू कॅनॉट कंपेअर विथ द लेजेंड्स हू आर वर्किंग देअर. कसं आहे की ते लोक ज्याप्रमाणे काम करतात तिथे ते काहीतरी वेगळंच आहे. दिस इज समथिंग रिअली डिफरंट. येस. आणि समज जर आपल्याला त्या लोकांसोबत कम्पेअर करायचं आहे तू असं एक्सपेक्ट करशील का यू आर मच बिगर दॅन हिम किंवा बिगर दॅन दोज गाईज, तर मग भाऊ तू भाऊ तू इथंच राहा आणि इथंच काम कर. लिटरली कसं आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट जाणून घेणं, प्रत्येक गोष्टी जाणून घेणे इम्पॉर्टंट आहे. समजा जर आपल्याला या गोष्टीमध्ये जाणं इन्फॉर्मेशन पण मी असं नाही की इन्फॉर्मेशन नको घेऊ. इन्फॉर्मेशन घे या फिल्म बद्दल, टेक्निकल गोष्टीबद्दल वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीबद्दल जाणून घे. इट इज इम्पॉर्टंट या. बट स्वतःमध्ये पण काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी आणण्याचा प्रयत्न कर. कारण आता वेळ झाली आहे असं आणि आता आपल्याला काही ना काहीतरी कठीण निर्णय घेणं इम्पॉर्टंट आहे. सो जे आहे ते आहेच. येस, आय थिंक so right now this is it. This is the end of the Artifact episode number 1758. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.